आणि धाव फलकावरती 1 धाव झालेली आहे. 2 चेंडू आणि 1 धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये जरूर होताना आपण पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज होईल सज्ज. यावेळेस आपण पाहिलं तर फटका फसलाय. बॉल हवेमध्ये स्वतः आपल्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याची संधी आणि इथे मात्र संधी केली गेली आहे पूर्ण. फलंदाज आपण पाहिलं तर रोहन बॅक टू द पवेलियन आणि नवीन फलंदाज आपण पाहिलं मैदानाच्या दिशेने मयू जाताना आपण जरूर पाहू शकाल. नवीन फलंदाज जरूर पहिल्या विकेटचा पतन मैदानाच्या आतमध्ये त्यानंतर चांगला कमबॅक कारण की डॉट बॉलची सांगता मैदानावरती जरूर निर्माण केली जाते. निर्धाव चेंडू धाव फलक फिरवत असताना 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर 1 गडी बाद 1 अशी धावसंख्या बॅटिंग करणारी टीम. आपण 5 चेंडू आणि 1 धाव. येस 5 चेंडू आणि 2 धावा झालेल्या. सॉरी येस. आयोजकांना विनंती. खेळ झालाय 2 धावा धाव फलकावरती. यानंतर कट केले बॉलला 1 धाव मात्र वेगाने पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचा एक गोल्डन षटक मैदानावरती झालंय समाप्त. पहिल्या षटकाचा खेळ दरम्यानच्या कालावधीमध्ये झाला समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर टीमची धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकाल ती झाली आहे मात्र 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 1 गडी बाद 3 अशी धावसंख्या सध्या आपण पाहू शकाल धाव फलकावरती जरूर झालेली आहे. नवीन गोलंदाज आकिब. आशिष दादा
पॅडी प्रभात हरियान कृपया स्टेजवर यावे. अरे सब कुछ मैं मेरे टीम वाले को मैं थोड़ी ना देगा. मैं जा रहे हैं. अरे दो दो अरे दो यार बाय. आप दो अपने हाथ से. अरे दो सही नहीं देंगे. अरे दादा आओ ना यार. अरे गेस्ट है अपने.
ज्यासाठी आपण पाहू शकाल 35 धावांची गरज आणि प्रत्युत्तरादाखल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय रोहन, ह्याला स्ट्राईकवरती असेल आसिफ. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटमध्ये संपर्क नाहीये. भरपूर सारे खेळाडू आपण पाहिलं तर अगदी पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करतात आणि अशा वेळेस कुठेतरी बीट झाला खेळाडू. डॉट बॉलची समाप्ती. तर यावेळेचा बॉल हवेमध्ये मित्रांनो, क्षेत्ररक्षक जाईल तोपर्यंत बॉल मात्र ट्रॅव्हल करेल. लॉंग स्टॉक सीमा रेखा पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. तर चौकार शुभ उपस्थिती मांदेड येताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. या स्पर्धेसाठी खास आपण पाहू शकाल ज्यांची उपस्थिती ते होणार आहे असे सन्माननीय श्री नरहरी झिरवाळ साहेब. काही क्षणांमध्ये त्यांची इथे शुभ उपस्थिती होणार आहे. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री, एक दमदार व्यक्तिमत्व, एक राजकीय व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल त्यांचं काही क्षणांमध्ये या व्यासपीठावरती या स्पर्धेसाठी, या स्वराज्य चषकासाठी मात्र शुभ आगमन होताना आपल्याला पाहायला मिळेल. मित्रा तर या दरम्यान आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत होतो मित्रांनो, आपण पाहू शकाल अन्न व औषध प्रशासन मंत्री सन्माननीय श्री नरहरी झिरवाळ साहेब यांचं इथे मात्र शुभागमन होताना पाहायला मिळतंय. स्वागतम, सुस्वागतम, मनपूर्वक स्वागतम साहेब आपलं या स्वराज्य प्रतिष्ठान आयोजित स्वराज्य चषक 2025 या भव्य दिवस स्पर्धेमध्ये. आपण पाहू शकाल सन्माननीय श्री झिरवाळ साहेबांचं शुभ स्वागत. मैदानाच्या प्रशासन मंत्री म्हणून साहेबांची ओळख, एक मोठा राज्यभार त्यांच्या खांद्यांवरती आपण पाहू शकाल आणि त्यांची शुभ उपस्थिती या संपूर्ण स्पर्धेसाठी होत असताना जरूर आपण पाहतोय. स्वराज्य प्रतिष्ठान आयोजित स्वराज्य चषक 2025 हे भव्य दिव्य असं पर्व आणि या भव्य दिव्य पर्वामध्ये आपण पाहू शकाल एक दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय श्री नरहरी झिरवाळ साहेबांचं इथे मात्र शुभ स्वागत होत असताना आपण जरूर पाहतोय. त्यांच्या समोर त्यांचे सर्व सहकारी मित्र यांचं देखील इथे मात्र शुभागमन होताना आपण जरूर पाहतोय. मी साहेबांना त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना विनंती करेन की या आपली जागा ही आमच्या व्यासपीठावरती आमच्या मनामध्ये आहे. आपण व्यासपीठावरती येऊन नक्कीच स्थानपन्न व्हायचं आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर नक्कीच आदित्य साहेब यांच्या संकल्पनेतून उभी राहिलेली भव्य दिव्य अशी स्पर्धा मुंबई मायानगरीच्या मित्रांनो जाळ्यामध्ये आपण पाहू शकाल. नक्की या स्पर्धेचं आयोजन या इस्लामिक जिमखान्यामध्ये केलं जातंय
आणि या स्पर्धेच्या शुभ उपस्थिती म्हणून आज आपण पाहू शकाल सन्माननीय श्री नरहरीजी झिरवाळ साहेब यांचं इथे मात्र शुभागमन होताना नक्कीच आपण पाहतोय. स्वागतम सुस्वागतम मनपूर्वक स्वागतम. अन्न व औषध प्रशासन मंत्री म्हणून साहेबांची ओळख आणि साहेबांची शुभ उपस्थिती शुभ पावलं आमच्या व्यासपीठाच्या दिशेने जरूर चालताना आपण पाहतोय. एक उत्तम असं व्यक्तिमत्व, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी, ज्यांचं ब्रीद वाक्य गोरगरिबांचे कैवारी म्हणून ज्यांची ओळख आहे असे सन्माननीय श्री अशा आपण पाहिलं तर सन्माननीय श्री झिरवाळ साहेब यांचं इथे शुभागमन होताना आपण जरूर पाहतोय. आज आपण पाहिलं तर एक मोठी हस्ती आपल्या या संपूर्ण कार्यक्रमाला शुभ उपस्थित होताना पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मित्रांनो राजासारखा माणूस आणि मनासारखा राजा कसा असावा याचं उत्तम उदाहरण देणारे आपण पाहू शकाल सन्माननीय श्री झिरवाळ साहेब आपल्या व्यासपीठावरती. सर्वप्रथम स्वागत असेल आपल्या या मुंबापुरीमध्ये, या मायानगरीमध्ये आणि या इस्लामिक जिमखान्याच्या या स्वराज्य चषक 2025 मध्ये जो आयोजित केला गेला आपल्या आदित्य दादांनी त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांनी स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वराज्याचा लढा दिला होता. छत्रपतींनी आपण पाहिलं तर रयतेसाठी स्वराज्याची स्थापना केली आणि आज आपण पाहिलं तर आपल्या विभागातील क्रिकेट खेळाडूंना एका हक्काचं स्थान, एक हक्काचं प्लॅटफॉर्म मिळावं म्हणून या स्वराज्य प्रतिष्ठानची स्थापना करत असताना आपण पाहू शकाल आमच्या आदित्य दादांना त्यांच्या सर्व सहकार्याने ज्यांनी मात्र भरपूर मेहनत ही स्पर्धा यशाच्या एका उंच शिखरावरती नेण्यासाठी जरूर केली आहे. तर व्यासपीठावरती साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. विनंती करेन आदित्य दादा यांना तर नक्कीच आपण पाहिलं तर आदित्य देवो भव आलेला पाहुणा आपल्याला देवाप्रमाणे आणि साहेबांचा इथे मात्र शुभ सन्मान केला जातोय. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर सन्माननीय श्री नरहरी झिरवाळ साहेब अन्न व औषध प्रशासन मंत्री मित्रांनो आपण पाहू शकाल यांचा इथे आपण पाहू शकाल नक्कीच शुभ सन्मान केला जातोय. तसंच त्यांचे सर्व सोयी सहकारी त्यांचं देखील मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करेल. तसंच मी साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शब्द सुमनांच्या माध्यमातून आमच्या या छोट्याशा उपक्रमाला नक्की शुभेच्छा द्याव्यात. आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन ह्या निमित्तानं आदित्य आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी जो हा एक उपक्रम का ज्या महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी, महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी कैलासवासी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब पहिले मुख्यमंत्री आणि हे सगळं मिळवण्यासाठी का जे आज आपण एवढ्या गुण्यागोविंदानं एवढं मोठं टेम्परेचर असताना 42च्या दरम्यान टेम्परेचर आहे तरीसुद्धा आपण मंडळी एवढ्या रखरखत्या उन्हात एक आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी, स्वतंत्र महाराष्ट्र मिळवून देण्यासाठी जे 106 हुतात्म्यांनी बलिदान दिलं, त्याबरोबर ह्या विकासात सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक सर्व क्षेत्रातील आपल्या पूर्वजांनी जे काही योगदान दिलं आणि त्याचाच या ठिकाणी आनंद आपण लुटतोय आणि म्हणून त्यांचं स्मरण व्हावं, त्यांचा आदर्श घ्यावा ह्या दृष्टीनं आपण हा कार्यक्रम आयोजित करत असतो. तो आपण केला आहे. मी तुम्हा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि ह्या उभारणीत महाराष्ट्राच्या जडणघडणीत जसं थोर नेते असतील, कार्यकर्ते असतील, अधिकारी असतील, त्यांना मोठा दुजोरा देण्याचं काम आजही कामगारांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होते आणि म्हणून कामगारांना या ठिकाणी आपल्याला एक धन्यवाद देण्यासाठी, जे आपल्याला सोडून गेले असतील त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी हा आजचा दिवस आपण एवढा थाटामाटात साजरा करतो.
तुम्हा सर्व खेळाडूंना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो की एखादी गोष्ट करत असताना आज इथं स्पर्धा ठेवल्या, आपण असाल तर स्पर्धा होतील, परंतु मी तुम्हा स्पर्धकांना एक माझं आता इथं ब्रीदवाक्य सांगितलं तर माझं एक ब्रीदवाक्य आहे, यश हे अंतिम नसतं, यश हे अंतिम नसतं. कारण आपल्यात स्पर्धेत भाग घेणारा कोणीतरी जिंकणार आहे, कोणाला तरी पराजयाला सामोरं जावं लागणार आहे, परंतु पराजयाला सामोरं जाणाऱ्याने सुद्धा यश अंतिम नसतं. यश आलेल्यांनासुद्धा मी विनंती करेन का ते अंतिम नाही, त्याचा सराव ठेवला पाहिजे. यश अंतिम नसतं, अपयश हे घातक नसतं, अपयश हे घातक नसतं. यश येतं, अपयशही येतं, पण अपयश आलं तर पुन्हा यशसुद्धा येऊ शकतं. ह्या दोन खेळांची मजा लुटायला धैर्य लागतं आणि त्या धैर्यानं आपण जे काही खेळता, अगदी तनमन धनापासून या ठिकाणी तुम्ही योगदान देता, त्याबद्दल तुम्हा सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि आदित्यला अशाच पद्धतीने नवे नवे उपक्रम त्याच्या डोक्यात यावेत आणि त्या पद्धतीने त्याने पुढे वाटचाल करावी अशी त्यालाही विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. तर नक्कीच धन्यवाद साहेब. आपण पाहिलं तर एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थानं खूप सुंदर मार्गदर्शन सर्व खेळाडूंना ज्यांच्या माध्यमातून झालं, असे सन्माननीय श्री झिरवाळ साहेब आज या स्पर्धेतून इथे मात्र रजा घेत आहेत. परंतु साहेब आपण आलात, आपल्या मुलाचा वेळ खर्च करून आमच्या या छोट्याशा स्पर्धेला आपली उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आणि खूप खूप असा आभार व्यक्त करतो. तर दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आणि धावफलकावरती धावत संख्या आपण पाहतोय ती मात्र 24 धावा आणि इथून तर झिरवाळ पाहू शकाल स्क्रीनवरती थोडासा खेळाचा आनंद लुटण्याचा प्रयत्न जरूर करतायत. राजकीय स्तरावरती तर खूप मोठी बॅटिंग फटकेबाजी केली आपल्या आमदार साहेबांनी आणि इथे आपण पाहिलं तर क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारची फटकेबाजी करतायत. क्रिकेट असा खेळ मित्रांनो, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत ज्यांना वेड लावणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि या क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटत असताना आपले आमदार साहेब आपण पाहू शकाल सन्माननीय श्री नरहरी झिरवाळ साहेबांना या मैदानाच्या आतमध्ये. तर यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॉलला डायरेक्ट फेकून दिला मित्रांनो, मरीन ड्राईव्ह मध्ये 6 धावांसाठी येतोय.
4 धावांसाठी येतोय चौकार. तर चौकार मात्र मैदानावरती जरूर लगावला गेला पंचांच्या माध्यमातून. 4 ने टीमचा धावफलक पुढे सरकलाय, जाऊन पोहोचत तब्बल 38 धावा फलकावरती. 38 रन्स ऑन द बोर्ड. 38 धावा झालेल्या धावफलकावरती. तिसऱ्या तर याचबरोबर ही मॅच मात्र जिंकली गेली आहे. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून आपण पाहू शकता. सिंहगड संघ अभिनंदन तुमचं आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला मनपूर्वक आणि खूप खूप शुभेच्छा. चला मित्रांनो, घड्याळाचा काटा जर पाहिलं तर 2 वाजलेले आहेत. थोडंसं स्पीडअप करायचं आपण. तर नुकत्याच झालेल्या नाणेफेकीमध्ये पन्हाळगड या संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी मात्र घेतलेला आहे.